विधानसभा निवडणुकीत 11,000 मृत व्यक्तींच्या नावानं मतदान करण्यात आलं। माजी आमदार अनिल गोटे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। या प्रकरणी आयोगाकडे याचिका दाखल करणार असल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही महापालिकेला विचारलं 2019 ते 2024 5 वर्षात किती मिळले, तर महापालिकेचा आकडा आहे 12,000 आणि 10 वर्षातला निवडणूक अधिकाऱ्यांचा आकडा आहे 3,117। म्हणजे धुळे शहर असा भाग्यशाली मतदारसंघ आहे की लोकांनी मृत्यूनंतर पण मतदान केलं, आपला हक्क बजावलाय। त्यामुळे या प्रकरणी आता आयोगाकडे याचिका दाखल करणार असं अनिल गोटे यांनी म्हटलेलं आहे। तर अनिल गोटे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे।